नागपुरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडिकल दुकानांचं मोठं नुकसान झालंय। नागपुरात मुसळधार पावसामुळे बेसा रोड परिसरात पाणी साचलं होतं। काल नागपूरमध्ये जवळपास पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती। मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे मेडिकल दुकानांचंही मोठं नुकसान झालं। आपले प्रतिनिधी सुनील ढगे सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, काय सध्याची परिस्थिती आहे? पाऊस झाला आणि त्यानंतर कशा प्रकारे नुकसान झालं हे दाखवण्याचा प्रयत्न करतो। मी एका मेडिकल शॉपमध्ये आहे आणि या मेडिकल शॉपमध्ये अक्षरशः टोंगराभर पाणी होतं आणि हे आपण मेडिसिन या ठिकाणी बघू शकतो की कशा प्रकारे हे मेडिसिन सुकवावी लागत आहे। अक्षरशः या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि एकंदर परिस्थिती जर बघितली तर टोंगराभर पाण्यामध्ये मेडिसिनचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कशा प्रकारे हे मेडिसिन ठिकठिकाणी त्यांना सुकवावं लागत आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आणि या ठिकाणचं जर दृश्य आपण बघितलं तर अक्षरशः मेडिसिनच्या बॉटल आणि बॉक्स जे आहे ते पाण्यावर तरंगत होते आणि या ठिकाणी अशा प्रकारे आता या मेडिसिनला वेगळं काढलं जात आहे, कारण काही खराब झालेले आहे ते वापस करायचे काय, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत त्या दुकानदारांसोबत आहे। ते दुकानदार आपल्या सोबत आहे, त्यांचं नुकसान झालं। दादा, काय नुकसान झालं नेमकं आणि कसा परिस्थिती होती? मी अनित बुटले, मालक मीरा मेडिकल। आपल्या सांगू इच्छितो की काल पावसाने एवढं थैमान घातलं की पहिल्यांदा काही शासकीय धोरणं, आडमुठी धोरणामुळे रोड वरती केल्यामुळे सगळं पाणी दुकानात शिरलं। दुकानात जवळपास 2.5 फूट पाणी होतं आणि या पाण्यामुळे दुकानातलं सामान, अर्ध सामान पाण्यावर तरंगत होतं। पाहून खूप दुःखी झालो, पण आता त्याला उपाय नव्हता काही। आणि खाली करंट असल्यामुळे पाण्यामध्ये करंट आला होता आणि जीवाच्या बचावासाठी मला दुकान बंद करून बाहेरच उभं राहावं लागलं।